सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला. आज मी खूप खूप धन्यवाद करतो. तुमच्यावरती कारवाई होणार नाही, जे बुडलेले आहेत नगरसेवक त्यांच्यावर कारवाई होणार म्हणून असं काही नाही आहे. ते बोलू नको. आता प्लीज मला फक्त आज तुम्ही त्यांना अभिनंदन करा. आपल्याला लोकांचे आभार मानू दे ना. वादग्रस्त विषय नाहीच आहे तो. डेव्हलपमेंटवर बोला. मी या शहराचा महापौर झालेलो आहे. आता मिरची मसाला नकोय, डेव्हलपमेंटच्या विषयी हा 48 मतं पडली. तुम्हाला विश्वास होता का पडणार म्हणून एवढी? देव तरी त्याला कोण मारी बस. परंतु रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलंय तुमच्यावरती कारवाई ते बघितलं नाही. आम्हाला काही आम्हाला नाही कल्पना. ऐकलं नाही. उल्लंघन केलं तुम्ही, व्हीपचं उल्लंघन आम्ही केलेलं आहे. बोलू नंतर. अरे उद्या बोलू ना यार, आज चांगला दिवस आहे. यश आलेलं आहे तुमचं सेक्युलर विजयाचे शिल्पकार म्हणून एक नक्की आहे, हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे. खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे. आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली. त्यांचा देखील विजय आहे. सगळ्यांचे आभार. रवींद्र चव्हाण यांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे. त्यांच्यावरती कारवाई होणार नारायण चौधरींवरती अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे. काय सांगाल? नाही बघा, ती बाईट मी बघितली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. जेव्हा मी बघेन तेव्हा मी उत्तर देईन. जारी केलेला तो उल्लंघन केला नारायण चौधरी आणि त्यांच्या 6 नाही, ती अजून न्यूज ऐकली नाही. आम्ही सभागृहात होतो सकाळपासून. बोलेन. भिवंडीचा विकास कसा केला जाईल? तुमची सत्ता स्थापन झालेली आहे. अनेक प्रश्न आहेत, ज्यामध्ये विजेचा प्रश्न आहे, बघा, ट्रॅफिकचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न आहे. मी एवढंच सांगेन तुम्हाला सगळ्यांना, सोच बदलो, भिवंडी बदलेगा. परंतु तुम्ही बलाढ्य भाजपला तुम्ही आता बाजूला ठेवलेलं आहे या भिवंडीमध्ये 22 नगरसेवक असताना देखील. आम्ही कोणाला बाजूला ठेवलं नाही, आम्ही सोबत घेतले. आम्ही तोडणारी लोक नाही, आम्ही जोडणारी आहोत. बस. सर काही चलो. काही प्लॅन आहे का? सर काही प्लॅन आहे का? यस यस, दादा फोटो. प्रवीण प्रेम बघ, प्रेम.